मी घर सोडून गेल्यावर घर नीट सांभाळा, समजलं? समजलं. दादाला उठल्या उठल्या गरम पाणी लागतं आणि कामाला जायच्या आधी कडक इस्त्री केलेला शर्ट लागतो, समजलं? समजलं. ऐका, 2 दिवसाच्या वर एकच बेडशीट ठेवलेली त्याला आवडत नाही, ती आठवणीने बदलायची, समजलं? समजलं. हा, संध्याकाळी तो यायच्या देवासमोर दिवा लावायचा, समजलं? समजलं. दादाला याच कपमध्ये कॉफी द्यायची आणि एकच चमचा साखर टाकायची. त्याला जास्त गोड कॉफी आवडत नाही, समजलं? समजलं. सारखं सारखं तेच तेच ऐकून असं वाटतंय हिला उद्याच पाठवूया दुबईला. बघ ना ग, असं वाटतं हिलाच दादाची खूप काळजी आहे. म्हणजे ही इथे राहत होती आणि आपण आज आलोय हॉस्टेलवरून. हॉस्टेलवरून? तू चुप का. कुठे आपण आज जाऊन जरा बोलूच यार. ताई ताई, अगं काय झालं, तू रडते का? आम्ही मस्करी करत होतो, तुला वाईट वाटलं का? नाही अगं, मी त्याच्यासाठी नाही रडत आहे. मी तुम्हाला खूप मिस करणार आहे. तुमचं लाड, मस्ती, आईचा ओरडा, दादाचं प्रेम, हे सगळं मी खूप मिस करणार आहे. खूप आठवण येणार मला तुमची तिकडे. मी तुम्हा सगळ्यांना सोडून कशी राहणार आहे तिकडे एकटी? मला अगं एवढंच ना, वेडीचेच बाबा तू. अगं ताई, तू आता असा विचार कर की तुला प्रेमळ भाऊ बहिणींबरोबर एक चांगला नवरा मिळालाय, हो की नाही? म्हणजे समजा जर तू रुसलीस तर तुझा रुसवा काढायला एक माणूस एक्स्ट्रा आहे, तुझे लाड करायला एक माणूस एक्स्ट्रा आहे, हो की नाही? तुझा हाच स्वभाव मला आवडतो. प्रत्येक गोष्टीमध्ये कशी काय पॉझिटिव्हिटी शोधतेस ग? अजिबात बदलू नकोस हा स्वभाव. ते तर या जन्मात शक्य नाही. फोन का नाही उचलत आहे माझा? हॅलो दीप, फोन का नाही उचलतेस बाळा माझा? तू किती फोन करते मी तुला. नाही मला माहिती आहे तू चिडलायस, माझ्यावर रागवलायस. तुझ्या वडिलांना कुणी काही बोललं तर राग येतो ना तुला, चिडतोस ना तू. तसं माझ्या दादाला कुणी काही बोललं, अपमान केला, त्याचा तर मला राग नाही येणार का? सॉरी, चुकलं माझं. मी असं नको होतं करायला. पण ऐक ना, बाकी कुणासाठी नाही, निदान तुझ्या सुलूसाठी तरी घरी ये. माफी अशा माणसाची मागावी त्याची काहीतरी लायकी आहे. ऐक ना दादा, दादा असं नको म्हणू, आपलंच रक्त आहे ना. मग रक्ताने आपला गुणधर्म विसरायचा नसतो. मला खरं सांग सू, तू त्याची मनधरणी करावीस, माफी मागावीस, एवढी त्याची लायकी आहे का ग? काल रात्रीपासून घरी आलेला नाहीये तो. नवीन काय आहे? मवाली आणि दारुड्या लोकांचं घरी येणं जाणं चालूच असतं. त्याचं काही एक ठिकाण आहे का तू एवढी काळजी करतेस त्याची? कसं बोलतोयस तू? तुझा मुलगा आहे ना. मुलगा मुलगा म्हणून कुठलं कर्तव्य पार पाडलंय त्याने आजपर्यंत? मुळात बाप आणि मुलाच्या नात्याची किंमत कळते का त्याला? बाप आणि मुलाचं नातं हे वडाचं मूळ आणि पारंब्यांसारखं असतं. वडाचं मूळ आधी पारंब्या तयार करतं आणि मग त्या पारंब्यास त्या मुळाला आधार देतात. बाणगुळासारखं त्याचं शोषण करत नाहीत. हे बघ, मला 2च मुलं आहेत असं मी समजतो, स्वराज आणि विराज. आणि म्हणूनच माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वराजवर सोपवल्या. दादा, दीपचा एकदा ना भूतकाळ विसरायचा प्रयत्न कर. त्याला बापाची माया दे, प्रेम दे, मग तुला कळेल त्याचा स्वभाव कसा आहे तो. हे बघ, मला त्याच्याकडून आयुष्यात कसलीही अपेक्षा नाही आहे. दादा, अत्या बघ, तू नको मनाला लावून घेऊस फार.
हे बघ, बाबा जरी वर वर दीपबद्दल काहीही बोलत असले ना, तरी त्यांच्या मनात त्याच्यासाठी जागा नक्कीच आहे. तू शांत हो, नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. काय स्वतः दारू पिऊन पडलाय काय? उचल ना. दादा, माझ्याकडे एक लेंगा आहे, त्याच्या पिशव्या शिवून द्याल का? काका, त्यापेक्षा आहे ना मला 4-5 साड्या आणून द्या आणि म्हणा ह्याचं मला पॅराशूट करून दे. एक तर त्या माणसाने माझा सकाळपासून फोन घेऊन ठेवलाय. ए बाबा, अरे माझा फोन दे ना, सकाळपासून कामं खोळंबली आहेत माझी. त्यांना काय पाहिजे ते बघ आधी. बघा किती चांगला माणूस आहे तो. तुम्ही गप्पाचा हो, गप्पाचा जरा. 10 वेळा कॉल करते, 10 वेळा कट करतोय. कोण समजतो हा स्वतःला? मोठ्या फिल्म स्टारचे कपडे शिवतो का हा? लोकांना ना बिझनेसच करता येत नाही. ओ दादा, काय हो, तुम्हाला मी सकाळपासून फोन करते, तुम्ही माझे फोन का उचलत नाहीत? माझी कामं खोळंबली आहेत ना. तुम्ही कस्टमरला काही गृहीत धरता का हो? अहो सगळं कळतंय मला, मी तरी काय करू? त्या माणसाने सकाळपासून माझा फोन घेऊन ठेवलाय आणि परत मागतोय तर दादागिरी करतोय माझ्यावर. का? का म्हणजे? अहो सकाळी सकाळी बाटली पाहिजे त्याला. सकाळपासून प्रत्येक शॉपवर फोन करून विचारतोय कधी उघडणार दुकान. काका, तुम्हाला कळतंय का? बाटली अहो कुठेही मिळेल, त्यासाठी माझी कामं खोळंबली आहेत ना. काय करताय तुम्ही? पाण्याची बाटली नाही, दारूची बाटली. दारू? म्हणजे एका दारुड्यामुळे माझा इतका वेळ वाया गेला? कोण आहे तो? तो बघा. बघतेस त्याला. तू काय दारू पोहत असतोस का रे? सकाळ सकाळ दारू पितोस, लाज नाही वाटत? बच्चन देऊ नकोस, आपलं काम कर जा. मला हाऊस नाहीये. तुझ्या एक तर फालतू गोष्टींमुळे ना माझा वेळ वाया गेलाय. फोन दे. डोकं फिरवू नकोस, ऑलरेडी माझा मूड खराब आहे. हो का? तू तर टेलर दादाने एवढा त्रास होतो त्याचं काय? त्यांचा फोन का घेतलायस तू ते सांग मला. फोन दे. तू मला फोन दे. मला फोन हवाय. ऐक, काय झालं? तू का असं त्रास देतोय? फोन दे मला. मला अरे मला फोन हवाय. तू का फोन घेतला? हा वाईन शॉप 10 मिनिटात उघडेल. तू दारू दारू करतोस ना? तुला आज कितीही दारू पी, तुला दारू चढणारच नाही आणि हे असंच होणार आहे. निक आले मोठी.